शिवसेनेचा नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्गवरचा दावा कायम आहे। नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा विजय निश्चित असल्याचं विधान संजय शिरसाटांनी केलंय। नाशिकची जागा आम्ही का सोडावी असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघरसाठी आम्ही आग्रही आहोत असं महत्त्वाचं विधान देखील संजय शिरसाटांनी केलेलं आहे। महायुतीला जर आपल्याला जास्त सीट पाहिजे असतील तर एक सीट ज्याला आपण महत्त्वाची म्हणतो, मग नाशिक का नाही? आज नाशिकची परिस्थिती अशी आहे की हेमंत गोडसेंनी फॉर्म भरला तर तो विजय घोषित झाल्याचं इतकं चित्र स्पष्ट असताना ती जागा का सोडावी? त्याच पद्धतीने अनेक जागा, संभाजीनगरची जागा ही आमची पारंपरिक जागा आहे, शिवसेनेचा उगम त्या ठिकाणून झालेला आहे, म्हणून ती जागा सोडता येणार नाही। पालघर असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असेल, या सगळ्या जागा संदर्भात आम्ही आग्रही आहोत। आणि मग असा आग्रही असताना आपल्याला प्लस जर पाहिजे असेल, तुम्हाला वाटतं की एक सीट आपली आली असेल, यासाठी आमचा आग्रह आहे। आणि म्हणून मला वाटतं शिंदे साहेबांच्या कानावर आज आम्ही काल सर्वच नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी टाकलंय आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की या संदर्भात मी माझ्या पद्धतीने योग्य तो निर्णय घेईल। राठोड आपल्याकडे फार सिनियर मंत्री आहेत, त्यांनी काय काय केलेलं, काय काय झालेलं आहे याचा जरासा आपण अभ्यास केला पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भगिनी चित्राताई, देवेंद्रजी फडणवीस यांनी या राठोडांच्या विषयी, संजय राठोड यांच्या विषयी काय काय भूमिका मांडलेल्या आहे। आता त्याच्याविषयी वाटतं माननीय संजयजी शिरसाट साहेब, आमचे प्रिय संभाजीनगरचे नेते, यांनी उत्तर द्यावं अशी माझी त्यांना विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।